गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द मेमरीज चॅप्टर. मेमरीजमध्ये बेटा आज आपल्याला 3 अत्यंत महत्त्वाचे कन्सेप्ट बघायचे आहेत. ते म्हणजे कुठले बेटा? पीओ, ईप्रो आणि डबल ईपीओ. ठीक आहे. कुठले कुठले बेटा? पीओ, ईप्रो आणि अजून एक कुठले? डबल ईपीओ. पहिले तर यांचे फुल फॉर्म. पीओ म्हणजे काय बेटा? प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी मध्ये ना बेटा फक्त आणि फक्त प्रोग्रामिंग केली जाते. ठीक आहे. पण त्या प्रोग्रामला तुला इरेज करता येत नाही. त्या प्रोग्रामला तुला काय करता येत नाही बेटा? इरेज करता येत नाही. आता पीओ म्हणजे एक प्रकारचा आयसीच असेल बेटा. हा पण एक आयसी आहे, हा पण एक आयसी आहे, हा पण एक आयसी आहे. प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी बद्दल सांगायला गेलं तर याच्यामध्ये प्रोग्रामिंग अवेलेबल आहे, पण 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 याच्यामध्ये इरेज तुम्ही डेटा काहीच करू शकत नाही. एकदा का तुमची प्रोग्रामिंग झाली की आयुष्यभरासाठी तो आयसी तसाच्या तसाच राहतो. कधीच तू याच्यातला प्रोग्राम इरेज करू शकत नाही. ठीक आहे. कधीच तू याच्यातला प्रोग्राम इरेज करू शकत नाही. म्हणजे प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी नावातच मिनिंग, याच्यामध्ये प्रोग्रामिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे. प्रोग्रामिंगची फॅसिलिटी अवेलेबल आहे, पण आयुष्यभरासाठी एकदा का प्रोग्राम झाला की तो आयुष्यभरासाठी तसाच प्रोग्राम राहील, त्याला तू इरेज करू शकत नाही. ठीक आहे. हा काय झाला? पीओ, प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. पुढचा आहे बेटा ईप्रो. ईप्रोमचा सगळ्यात पहिले फुल फॉर्म काय बेटा? इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी म्हणजेच काय? ते याच्यामध्ये प्रोग्रामिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये तू डेटाला इरेज पण करू शकतो. लक्षात आलंय? प्रोग्रामिंग अवेलेबल आहे आणि याला तू डेटाला इरेज पण करू शकतो किंवा प्रोग्रामला इरेज पण करू शकतो. पण खूप महत्वाचं, जेव्हा तू डेटा इरेज करशील ना, अख्खाच्या अख्ख्या होल प्रोग्राम विल गेट इरेज्ड. होल प्रोग्राम विल गेट इरेज्ड. होल प्रोग्राम गेट्स इरेज्ड म्हणजे अख्खाच्या अख्खा प्रोग्रामच माझा इरेज होतो. म्हणजे कसं होऊन जाईल? सपोज आता प्रोग्रामिंग बेटा छोटी नसते, खूप मोठे असते, लाखो करोडो पेजेसची तुमची प्रोग्रामिंग असते. मग इरेज करायचं म्हटलं याच्या मदतीने तर अख्खाच्या अख्खा माझा प्रोग्रामच इरेज होईल. काही छोटासा पार्ट किंवा सिंगल मेमरी लोकेशन मी याच्यामध्ये इरेज करू शकत नाही. छोटासा पार्ट मला इरेज करायचा असेल तर छोटासा पार्ट तो याच्यात इरेज करू शकत नाही. याच्यामध्ये जे इरेजिंग आहे ना बेटा, जे तू इरेजिंग करतो ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणजे नॉन कन्व्हिनियंट आहे. नॉन कन्व्हिनियंट काय? तर तुला इरेज करायचं असेल तर तो आधी आयसी काढावा लागतो मदरबोर्डमधून, किंवा जिथेही तुमचा आयसी इंटिग्रेट झाला असेल तो आयसी काढायचा. तो आयसी काढल्याच्या नंतर युव्ही रेजच्या खाली, युव्ही रेजच्या खाली त्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं ठेवावं लागतं. 10 ते 15 मिनिटं मी त्याला त्याच्या खाली ठेवलं की मग त्याच्यामधला डेटा काय होईल बेटा? अख्खाच्या अख्खा इरेज होऊन जाईल. थोडाफार डेटा नाही होत, अख्खाच्या अख्खा डेटाच काय होऊन जातो बेटा? इरेज होऊन जातो. याच्यामध्ये सिंगल मेमरी लोकेशनला तू इरेज करू शकत नाही. हे सगळे मुद्दे कोणाचे सांगितले बेटा? ईप्रोमचे. ईप्रोमचे सगळे मुद्दे काय सांगितले? फुल फॉर्म काय त्याचा? इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. याच्यामध्ये प्रोग्रामिंगची फॅसिलिटी आहे, इरेजिंगची पण फॅसिलिटी आहे. इरेजिंगची फॅसिलिटी असताना अख्खाच्या अख्खा प्रोग्रामच माझा इरेज होतो. थोडा थोडा पार्ट काही इरेज करू शकत नाही, म्हणजे सिंगल मेमरी लोकेशन इरेज करू शकत नाही. इरेज करायची पद्धत, तुला जर याच्यातला प्रोग्राम इरेज करायचा असेल तर आधी आयसी काढ. कन्व्हिनियंट नाही बेटा हे. आधी आयसी काढ, मग तो युव्ही रेसच्या खाली, अल्ट्रा व्हायलेट रेसच्या खाली 10 ते 15 मिनिटासाठी ठेव. मग तुझा याच्यावरचा डेटा काय होईल बेटा? इरेज होईल. तोपर्यंत इरेज होणं अशक्य. तोपर्यंत इरेज होणं अशक्य. नेक्स्ट पुढचं इलेक्ट्रिकली डबल ईपीओमचा इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी म्हणजे याच्यामध्ये प्रोग्रामिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे, इरेजिंगची पण फॅसिलिटी अवेलेबल आहे. याच्यानंतर याच्यामध्ये इरेज होताना ना बेटा प्रोग्राम की नाही का, तुला सिंगल मेमरी लोकेशन जर रीड करायची असेल, म्हणजे थोडासा प्रोग्राम जो चुकला आहे, जेवढा प्रोग्राम चुकला आहे तेवढाच तुला प्रोग्राम इरेज करता येतो. म्हणजे स्मॉल प्रोग्राम किंवा सिंगल मेमरी लोकेशन प्रोग्राम कॅन बी डिलीटेड. म्हणजे छोटासा प्रोग्राम
किंवा सिंगल मेमरी लोकेशन प्रोग्राम मला याच्यामध्ये डिलीट होऊ शकतो. याच्यामध्ये डिलीट होऊ शकला होता का? नाही, अख्खा प्रोग्रामच डिलीट व्हायचा. याची पद्धत इरेज करण्याची, तुला जर याला डिलीट करायचं असेल ना बेटा, नावातच मिनिंग आहे इलेक्ट्रिकली इरेजेबल. म्हणजे याला ना बेटा इलेक्ट्रिकल सिग्नल्स दिले जातात. इलेक्ट्रिकल सिग्नल्स म्हणजेच काय, एक प्रकारचं व्होल्टेज दिलं जातं, ते साधारणपणे 20 ते 25 व्होल्टचं असतं. ठीक आहे. याला इलेक्ट्रिकल सिग्नल्स दिले जातात इरेज करण्यासाठी. याला इलेक्ट्रिकल सिग्नल्स दिले जातात. ते जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहेत ते साधारणपणे 20 वोल्ट ते 25 वोल्ट पर्यंत असतात. 20 वोल्ट ते 25 वोल्ट पर्यंतचे व्होल्टेज त्याला दिलं जातं, ज्याच्यामुळे माझा जो डेटा मला नको असेल तो इझिली इरेज होऊ शकतो. आणि हा कन्व्हिनियंट आहे. हा बेटा कन्व्हिनियंट आहे का? तुला आयसी काढावं लागलं का? नाही. तसाच्या तसा आयसी ठेवून तुला अख्खाच्या अख्खा डेटा काय, जो तुला डेटा इरेज करायचा आहे तो डेटा तू इरेज करू शकला. जो डेटा तुला इरेज करायचा आहे तो डेटा तू इरेज करू शकला. कळालं? पुन्हा एकदा तिघं कन्सेप्ट खूप महत्वाचे. पीरोम. पीरोममध्ये प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी आहे. याच्यामध्ये प्रोग्राम इरेज होईल, याच्यामध्ये प्रोग्रामिंग होईल पण इरेज होणार नाही. याच्यामध्ये प्रोग्रामिंग होते पण डेटा किंवा प्रोग्राम इरेज होत नाही. याच्यामध्ये प्रोग्रामिंग पण होते, ई प्रोममध्ये प्रोग्रामिंग पण होईल, इरेज पण होईल, पण अख्खाच्या अख्खा प्रोग्रामच माझा इरेज होतो. आणि इरेजिंग कन्व्हिनियंट नाही आहे. का कन्व्हिनियंट नाही आहे? आयसी कार्ड, मग त्याला युव्ही रेसच्या खाली ठेव 10 ते 15 मिनिटासाठी, मग तुझा अख्खाच्या अख्खा प्रोग्राम का होईल बेटा, इरेज होईल. याच्यामध्ये इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी. याच्यामध्ये इरेज पण होईल, प्रोग्रामिंग पण होईल. बरं, याच्यामध्ये याच्यामध्ये तुझं स्मॉल पार्ट्समधला किंवा छोटा प्रोग्राम किंवा सिंगल मेमरी लोकेशनचा प्रोग्राम पण तुझा याच्यामध्ये डिलीट होऊ शकतो. पुढचं, याच्यामध्ये इरेज करताना फॅसिलिटी कशी बेटा, इलेक्ट्रिकल सिग्नल्स दिले जातात. साधारणपणे 20 वोल्ट ते 25 वोल्टचं व्होल्टेज असतं. त्या व्होल्टेजने जो डेटा तुला नको असेल तो डेटा तू इरेज करू शकतो. किंवा जो प्रोग्राम, जो पार्ट ऑफ द प्रोग्राम नको असेल त्याला तू इरेज करू शकतो. कळालं बेटा? खूप इम्पॉर्टंट सांगितलं. याच्यावरती शॉर्ट नोट्स येतात. राईट अ शॉर्ट नोट ऑन पीरोम, ई प्रोम अँड डबल ई प्रोम. कळाले? चलो, हे कंपॅरिझनच्या फॉर्ममध्ये शॉर्टकट लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. ठीक आहे. जे जे इम्पॉर्टंट वाटतं ते लिहून घ्या. आता मी लिखावडी चालू करेल. हे एवढं लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या बेटा. ठीक आहे. 2 मिनिटं थांबतो. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. खाली क्वेश्चन लिहा. राईट अ शॉर्ट नोट ऑन पीरोम, ई प्रोम अँड डबल ई प्रोम. Write a short note on PROM, EEPROM and double EEPROM. Write a short note on PROM, EEPROM and double EEPROM. चलो, पहिला घ्या PROM. त्याच्यातला फर्स्ट पॉईंट बेटा. PROM मधला फर्स्ट पॉईंट. PROM मोठ्या अक्षरात लिहा. त्याच्यातला फर्स्ट पॉईंट लिहा आता. PROM stands for Programmable Read Only Memory. PROM stands for Programmable Read Only Memory. Programmable read only memory. Puts a point. PROM has the facility of programming. PROM has the facility of programming, so user can program the IC. PROM has the facility of programming. PROM has the facility of programming, so user can program the IC. So user can program the IC. Hence it is called as programmable read-only memory. Hence it is called as programmable read-only memory. PROM has the facility of programming. PROM has the facility of programming. So user can program the IC. So user can program the IC. Hence it is called as programmable read-only memory. Hence it is called as programmable read-only memory. पुढचा point घ्या. The programming facility is available, but erasing facility is not available. त्याच्यातच पुढचा पॉईंट बेटा. The programming facility is available, but the erasing facility is not available. The programming facility is available, but the erasing facility is not available. Hence, the program can't be erased. Hence, the program can't be erased. Hence, the program can't be erased. झालंय? ओके. पुढे लिहा बेटा. आता एक ओळ सोडून EEPROM. एक ओळ सोडून लिहा EEPROM. एक ओळ सोडून लिहा EEPROM. चलो. EEPROM stands for Erasable Programmable Read Only Memory. EEPROM stands for Erasable Programmable Read Only Memory.
EEPROM stands for erasable, programmable, read-only memory. Puts a point. EEPROM has the facility of programming as well as erasing. EEPROM has the facility of programming as well as erasing. EEPROM has the facility of programming as well as erasing. Puts a point. In this, if the program is faulty, in this, if the program is faulty, then the whole program is erased. In this, if the program is faulty, then the whole program is erased. In this, if the program is faulty, then the whole program is erased. Puts a point. The erasing facility provided by the EEPROM, the erasing facility provided by the EEPROM is not convenient. Because we have to remove the IC from microcomputer board. Because we have to remove the IC from microcomputer board. Because we have to remove the IC from microcomputer board and placed it in front of UV rays. And placed it in front of UV rays. And placed it in front of UV rays for about 10 to 15 minutes. For about 10 to 15 minutes. For about 10 to 15 minutes. Then the content of the memory are totally erased. Then the content of the memory are totally erased. Then the content of memory are totally erased. Then the content of the memory are totally erased. Puts a point. In this memory, a single memory can't be. In this memory, a single memory location असेल बेटा point. Puts a point बेटा हा. In this memory, a single memory location. In this memory, a single memory location. In this memory, a single memory location can't be erased. Can't be erased. Hence it is not convenient. Hence it is not convenient. Hence it is not convenient. एक ओळ सोडून आता डबल EEPROM बेटा. पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. एक ओळ सोडून डबल EEPROM. एक ओळ सोडून डबल EEPROM. एक ओळ सोडून डबल EEPROM. पहिला पॉइंट त्याच्यातला. डबल EEPROM stands for electrically erasable. Double EEPROM stands for electrically erasable. Double EEPROM stands for electrically erasable, programmable, read-only memory. Double EEPROM stands for electrically erasable, programmable, read-only memory. चलो. In this memory, it has the facility of both erasing as well as programming. In this memory, it has the facility of both erasing as well as programming. In this memory, it has the facility of both programming and erasing here. Erasing and programming. Puts a point. The erasing is done by providing the electrical signals. The erasing is done by providing the proper signals. The erasing is done by providing the electrical signals. The erasing is done by providing the electrical signals. The erasing is done by providing the electrical signals of proper polarity and proper magnitude. Of proper polarity and proper magnitude. Hence this erasing is known as electrical erasing. Hence this erasing is known as electrical erasing, which requires a voltage of 20 to 25 volt. Which requires a voltage of 20 to 25 volt. Which requires a voltage of 20 to 25 volt. Puts a point beta. This erasing is more convenient. This erasing is more convenient because there is no need to remove the IC. Because there is no need to remove the IC. Because there is no need to remove the IC from the microcomputer board. From the microcomputer board. एक पॉइंट सांगायचा होऊन गेला बेटा. इथे ना
तुम्हाला इरेजिंगसाठी फक्त 25 मायक्रोसेकंड लागतात. याच्यामध्ये EEPROM इरेजिंगसाठी फक्त आणि फक्त 25 मायक्रोसेकंड लागतात. तो एक पॉईंट लिहून घ्या. इरेजिंग टेक्स प्लेस इन 25 मायक्रोसेकंड्स. पुढचा पॉईंट बेटा, इरेजिंग टेक्स प्लेस इन 25 मायक्रोसेकंड्स. आणि शेवटचा पॉईंट याच्यातला, इन दिस सिंगल मेमरी लोकेशन कॅन ऑल्सो बी इरेज्ड. इन दिस सिंगल मेमरी लोकेशन कॅन ऑल्सो बी इरेज्ड. इन दिस सिंगल मेमरी लोकेशन कॅन ऑल्सो बी इरेज्ड. पुढचा पॉईंट आहे बेटा आता कंपॅरिझन. पुढचा क्वेश्चन काय बेटा, कम्पेअर. कोणामध्ये बेटा माहिती का, कम्पेअर बिटवीन EEPROM अँड EEPROM. कंपॅरिझन बघायचं आहे, पण कोणामध्ये बेटा, EEPROM अँड EEPROM. कम्पेअर बिटवीन EEPROM अँड EEPROM. काय करणार बेटा, 3 कॉलम करायचे. 3 कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, दुसऱ्या कॉलम मध्ये EEPROM, तिसऱ्या कॉलम मध्ये EEPROM. चलो 3 कॉलम करा. आधी क्वेश्चन लिहून घ्या, कंपेअर बिटवीन EEPROM अँड EEPROM. कंपेअर बिटवीन EEPROM अँड EEPROM. कंपेअर बिटवीन EEPROM अँड EEPROM. ओके, पहिलं पॅरामीटरचं इथं लिहा. पॅरामीटर लिहायचं, मग एक्सप्लेन करेल, मग दोघीकडे लिहून घ्यायचं. पॅरामीटर लिहून घ्या. टेक्निक फॉर इरेजिंग. पहिलं पॅरामीटर, टेक्निक फॉर इरेजिंग. टेक्निक फॉर इरेजिंग. टेक्निक फॉर इरेजिंग. मला सांगा EEPROM मध्ये टेक्निक कशी आहे. EEPROM मध्ये आपण त्याला मायक्रो कम्प्युटरच्या बोर्डवरून काढतो आणि UV रेजच्या खाली ठेवतो, मग इरेज होतो बेटा, राईट. म्हणजे एक्सपोजर टू द UV रेज. याच्या इथे काय बेटा, एक्सपोजर टू द UV रेज. याच्यामध्ये काही नाही बेटा, व्होल्टेज दे. ठीक आहे, व्होल्टेज कितीचं व्होल्टेज द्यायचं, 20 ते 25 वोल्टचं व्होल्टेज दे, इरेज होऊन जाईल डेटा. 20 ते 25 वोल्टचं व्होल्टेज दे, डेटा ऑटोमॅटिकली इरेज होऊन जाईल. ओके, टेक्निक ऑफ इरेजिंग. EEPROMच्या खाली लिहा आता, एक्सपोजर टू द UV रेज. एक्सपोजर टू द UV रेज. रेजचं स्पेलिंग AYS. क्यू नाही बेटा, क्यू न. रेज म्हणजे इथे क्यू नाहीत. ठीक आहे, इथे EEPROMच्या खाली लिहा, द व्होल्टेज ऑफ अबाउट 20 to 25 volt is applied. The voltage of about 20 to 25 volt is applied. The voltage of about 20 to 25 volt is applied. पुढे बेटा पुढचं पॅरामीटर घ्या, सिलेक्टिव्ह इरेजिंग. सिलेक्टिव्ह इरेजिंग. पुढचं पॅरामीटर सिलेक्टिव्ह इरेजिंग. मला सांगा इथे अख्खाच्या अख्खा प्रोग्रामच रीड होतो, म्हणजे सिलेक्टिव्ह इरेजिंग प्रेझेंट आहे का, नाही. सिलेक्टिव्ह इरेजिंग याच्यामध्ये ॲब्सेंट आहे. याच्यामध्ये बेटा थोडा थोडा जो पार्ट नकोसा असेल तेवढाच पार्ट डिलीट करता येतो, राईट. म्हणजे सिलेक्टिव्ह इरेजिंग प्रेझेंट आहे. ठीक आहे, सिलेक्टिव्ह इरेजिंग याच्यामध्ये ॲब्सेंट आहे, याच्यामध्ये प्रेझेंट आहे. याच्या खाली लिहा ॲब्सेंट, याच्या खाली लिहा प्रेझेंट. ॲब्सेंट आणि प्रेझेंट. पुढचं ॲब्सेंट आणि प्रेझेंट झालं असेल बेटा. पुढचं पॅरामीटर, टाइम रिक्वायर्ड फॉर इरेजिंग. टाइम required for erasing. Time required for erasing. Time required for erasing. याला ना बेटा साधारणपणे 10 ते 15 मिनिटं लागतात. 10 to 15 मिनिट्स याला लागतात. आणि याला आत्ताच सांगितलं एक शेवटचा पॉईंट, किती बेटा, 25 मायक्रो सेकंड्स लागतात. किती लागतात, 25 मायक्रो सेकंड्स. याला 10 ते 15 मिनिटं इरेज व्हायला लागतं UVSच्या खाली, आणि याला फक्त 25 मायक्रो सेकंडामध्ये अख्खाच्या अख्खा डेटा माझा किंवा जो डेटा नको असेल तो डेटा इरेज होऊ शकतो. चलो 10 to 15 मिनिट्स आणि इकडे 25 मायक्रो सेकंड्स. ओके, इथे पॅरामीटर मध्ये लिहा, नीड टू रिमूव्ह द PROM फ्रॉम द सर्किट. नीड टू रिमूव्ह द PROM फ्रॉम द सर्किट. नीड टू रिमूव्ह द PROM. नीड टू रिमूव्ह the PROM from circuit. Need to remove the PROM from circuit. म्हणजे काय, मला सर्किट मधून तो PROM काढावा लागेल का, येस काढावा लागेल, हो की नाही. नीड टू रिमूव्ह द PROM from the circuit, येस. इथे नॉट नेसेसरी किंवा नो, नो लिहा किंवा नॉट नेसेसरी लिहा. नॉट नेसेसरी म्हणजे गरजच नाही. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्किटमधून PROM काढायची गरज पडत नाही, याच्यामध्ये गरज पडते का, तो UV रेजच्या खाली ठेवावा लागतो, म्हणून इथे गरज पडते, इथे गरज पडत नाही. येस आणि नो किंवा नॉट नेसेसरी. ठीक आहे, झालंय.
पुढचं पॅरामीटर बेटा अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं पॅरामीटर सगळ्यात महत्वाचं कुठलं बेटा? कॉस्टिंग. कॉस्टिंग कॉस्टिंग बेटा हा लेस एक्सपेन्सिव्ह आहे, हा मोर एक्सपेन्सिव्ह. ऍडव्हान्स आहे ना, आणि सिलेक्टिव्ह इरेजिंग पण पॉसिबल आहे. ठीक आहे. कॉस्टिंग लेस एक्सपेन्सिव्ह, मोर एक्सपेन्सिव्ह. लिहून घ्या. कॉस्ट घ्या पुढे. इप्रोमच्या खालील्या लेस एक्सपेन्सिव्ह, डबल इप्रोमच्या खालील्या एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे. इप्रोमच्या खालील्या लेस एक्सपेन्सिव्ह, डबल इप्रोमच्या खालील्या एक्सपेन्सिव्ह. ओके, एवढं झालं बेटा. पुढचं आता अजून एक कंपॅरिझन बघायचं आपल्याला याच्यातलंच. क्वेश्चन लिहा. कंपेअर बिटवीन PROM अँड EPROM. कंपेअर बिटवीन PROM अँड EPROM या दोघांमधलं कंपॅरिझन बघायचंय. कोणाकोणामधलं बेटा? PROM आणि EPROM मधलं. पहिले तर PROMचा फुल फॉर्म प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EPROMचा फुल फॉर्म इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. पुढचा पॉईंट, इरेजिंग याच्यामध्ये पॉसिबल नाहीये, इरेजिंग याच्यामध्ये पॉसिबल आहे. ठीक आहे. प्रोग्राम याच्यामध्ये परमनंट राहतो, याच्यामध्ये प्रोग्राम परमनंट राहील का बेटा? नाही, इरेजिंग पॉसिबल आहे ना. म्हणजे प्रोग्राम मेमरी इज टेम्पररी. प्रोग्राम इज टेम्पररी. तीनच पॉईंट आहेत, एकदम इम्पॉर्टंट. PROM प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EPROMचा फुल फॉर्म इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. याच्यामध्ये काय होईल बेटा? इरेजिंग पॉसिबल नाहीये, याच्यामध्ये इरेजिंग पॉसिबल आहे. प्रोग्राम याच्यामध्ये परमनंटली स्टोर होतो, प्रोग्राम याच्यामध्ये टेम्पररी स्टोर होतो. चलो लिखापडी घ्यायची आहे. PROMच्या खालील्या PROM स्टँड्स फॉर प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. PROM स्टँड्स फॉर प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. PROM स्टँड्स फॉर प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. इकडे घ्या EPROMच्या खाली EPROM स्टँड्स फॉर इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EPROM स्टँड्स फॉर इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. EPROM स्टँड्स फॉर इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. PROMच्या खालील्या इरेजिंग इज नॉट पॉसिबल. PROMच्या खालील्या इरेजिंग इज नॉट पॉसिबल. इरेजिंग इज नॉट पॉसिबल. इकडे लिहा बेटा इरेजिंग इज पॉसिबल. इकडे लिहा इरेजिंग इज पॉसिबल. ओके, पुन्हा एकदा सेकंड पॉईंट सांगतोय. इरेजिंग इज नॉट पॉसिबल, इरेजिंग इज पॉसिबल. सेकंड पॉईंट, इरेजिंग इज नॉट पॉसिबल, इरेजिंग इज पॉसिबल. थर्ड आता प्रोग्राम इज परमनंट. थर्ड पॉईंट बेटा PROMच्या खालील्या प्रोग्राम इज परमनंट. PROMच्या खालील्या प्रोग्राम इज परमनंट. EPROMच्या खालील्या प्रोग्राम इज टेम्पररी. प्रोग्राम इज टेम्पररी. प्रोग्राम इज टेम्पररी. ओके, कळाले बच्चा लोग? दॅट्स ऑल. बाकीचं उद्या बघू. थँक्यू. गुड डे.